स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे टार्टी, बार्टी, महाज्योती, सारथी आणि आरटी या प्रवर्गासाठी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत, म्हणजे या प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत, तर या विद्यार्थ्यांकरिता जे आपण बोललेलो होतो की रिझल्ट या म्हणजे अपेक्षेप्रमाणे म्हणजे एक अंदाज आपण व्यक्त केलेला होता. जो अंदाज होता तो गेल्या वर्षीचा अंदाज होता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे माझे फॉलोअर्स आहेत ज्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे आणि सकाळी जो व्हिडिओ टाकलेला आहे हा जुना व्हिडिओ होता. चुकून तो व्हिडिओ माझ्या चॅनेल तो म्हणजे काय अपलोड झाला, त्यामुळे त्यासाठी सॉरी म्हणतोय मी, तुम्हाला माफी मागतो आहे जे तुम्हाला नाहक त्रास झालेला आहे आपण व्हिडिओ बघितलेला असेल तर हे समजून घ्यायचं आहे. आता जे अपडेट आहे ते निकाला संदर्भातलं जे अपडेट असणार आहे बार्टी आणि बाकी सारथी महाज्योतीच्या संदर्भातलं, तर एक महत्वाची बाब आपण या ठिकाणी बोलणार आहोत. तर जे महत्वाचं आहे की मी सुद्धा बोललेलो होतो की कट ऑफ काय असणार आहे आणि या जे कट ऑफ आणि बाकी रिझल्टच्या ज्या गोष्टी आहेत ह्या अंदाजाने आपण सांगतो आहेत. याचा पुरेपूर इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्याला एक ऑथेंटिक माहिती ही आपल्याला त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली नाहीये. एक लक्षात घ्यायचं आहे की एक संस्था बार्टीला एका संस्थेच्या माध्यमातून म्हणजे TCS असेल की एम्फोसिस असेल की IBPS असेल अशा वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाते. आणि परीक्षा घेतल्यानंतर हा जो निकाल आहे तो निकाल संपूर्ण कुठे दिला जातो, बार्टीला दिला जातो आणि त्यानुसार हा निकाल लावला जातो. परंतु आपल्याला माहिती आहे की उद्याला 17 तारखेला पुन्हा जे UPSCचे पेपर आहे तो UPSCचा पेपर झालेला नव्हता. जे आपले मराठवाड्यातले जे बांधव होते, आपले मित्र होते, याचा पुरामुळे ते झालेलं नव्हतं. जिथे खूप जास्त मुसळधार पाऊस आलेला होता आणि विद्यार्थ्यांना ते परीक्षा देता आली नाही. तर ती 17 तारखेला परीक्षा आहे. असं होऊ शकते की सर्व निकाल एकत्रच लावले जाणार आहेत, असं होऊ शकते, परंतु याची पुरेपूर माहिती आपल्याला नाही. पण आपण एक अंदाज व्यक्त करू शकतो. आधीही मी अंदाज सांगितलेला आहे, आता सुद्धा अंदाज सांगतो आहे. आपण 15 ते 16 तारखेपर्यंत हा निकाल लागेल असं आपण सांगितलं होतं. परंतु हे कशामुळे सांगितलं होतं, जे गेल्या वर्षी आपण 3 दिवस जे आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं होतं आणि त्यानंतर 7 दिवसांनी त्यांनी निकाल लावलेला होता, यानुसारच आपण ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. परंतु आता तसं झालेलं नाहीये. निकालाच्या बाबत कन्फर्मेशन अजून आपण कोणीच सांगू शकत नाही, कोणतेही युट्यूबर सांगू शकत नाही परफेक्टनेस का, पण अंदाज आपण व्यक्त करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी एक गोष्ट महत्वाची की कट ऑफ किती असणार आहे. कट ऑफच्या बाबतीतही तसंच आहे की गेल्या वर्षीचे कट ऑफ, गेल्या वर्षी जे विद्यार्थी आहेत, पहिलं वर्ष होतं गेल्या वर्षी या सर्व गोष्टींचं, म्हणजे TRTच्या पोलीस भरती किंवा इतर जे काही होतं त्याबद्दलचं पहिलं वर्ष होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता नव्हती, त्यामुळे कमी फॉर्म आले होते. कमी फॉर्म आल्यामुळे कट ऑफ तो त्यानुसार होता. परंतु यावर्षी फॉर्म सुद्धा जास्त आलेले आहेत आणि पेपर सुद्धा हार्ड होता, तर त्यात कट ऑफ तेवढाच राहू शकतो की पुढे सुद्धा जाऊ शकतो. हा एक अंदाज आहे, याचही पुरेपूर मी माहिती सांगू शकत नाही, पण अंदाज आहे. सर्व गोष्टी आपल्याला अंदाजाने आपल्याला ते कट ऑफ त्यानुसार आपल्याला वर्तवता येते आणि त्यानुसारच कट ऑफ लागेल. आणि आपण सांगू शकतो की ज्या वेळेला तुम्हाला मार्क्स 85, 80, 90 असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की आपण इन असू शकता, पण ते कन्फर्म नाही. इन असू शकता, कन्फर्म नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ही जी माहिती आहे ही तंबूत माहिती आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या युट्यूबच्या माध्यमातून करत आहे. मगाशी जो व्हिडिओ सकाळी टाकलेला आहे त्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो. आणि जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांच्या सुद्धा सांगण्यासाठी सांगतो आहे की झालेली चुकी आपल्याला माफ करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी दिलगिरी व्यक्त करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण आपण माझे फॉलोअर्स आहात. त्यामुळे अत्यंत महत्वाची माहिती मी तुम्हाला कायमस्वरूपी देत असतो. एखादी जर चूक झाली तर यासाठी आपण माफी करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे हा जो बार्टीचा निकाल आहे, सारथीचा निकाल आहे, आरटीचा निकाल आहे, याची तारीख अजूनपर्यंत आली नाही. जशी तारीख आली तसं आपण आपल्यासाठी ते माहिती सांगणार आहोत. दुसरा अजून एक मुद्दा असा आहे की जी आपले जे विद्यार्थी आहेत त्याचं 50, 60, 40 कट ऑफचं जे काही बोललेलं आहे त्याच्याबद्दल तर मी कन्फर्म सांगितलेलं आहे की ते अजूनपर्यंत आपल्याला स्पष्ट सांगता येणार नाही. नॉर्मलायझेशन बद्दलही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की होऊ शकते, म्हणजे अंदाज आपण वर्तवतो आहे, कारण वेगवेगळ्या शिफ्ट म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे, पेपर झालेले आहेत. त्यामुळे हा निकाल अजूनपर्यंत आपल्याला सांगता येणार नाही. दुसरा एक मुद्दा असा की प्रतीक्षा यादी आणि निवड यादी. आपल्याला माहिती आहे आपल्या कट ऑफ नुसार आपला प्रतीक्षा यादी आपला म्हणजे निवड होत असते, परंतु काही विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन होत नाहीत. त्यामुळे ती जी प्रतीक्षा यादी आहे की पुढचा निकाल जो आहे म्हणजे एकच वेळा तो निकाल लावलेला जात असतो की जो त्याच्यामुळे जे विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन होत नाहीत त्यासाठी पुन्हा निकाल तो लावला जातो, ज्यात आपण प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा आपण वेटिंग लिस्ट मध्ये सुद्धा आपण असू शकतो. ज्यात जसा एखादा राज्यसेवेवाला विद्यार्थी असेल, एखादा UPSC वाला असेल, राज्यसेवेवाल्याच्या UPSC निवड झाली तर तो तिकडे जाऊ शकतो आणि इकडे जर चांगला स्कोर असेल तर ही जागा मात्र रिक्त असते. म्हणून जे काही राज्यसेवेतला एखादा विद्यार्थी असेल, आपला जात बांधव असेल किंवा आपल्या प्रवर्गातले विद्यार्थी असो,
किंवा ओपनचा असेल त्याचा त्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा होत असते, कारण एक जागा ती राज्यसेवेच्या त्या विद्यार्थ्याला मिळत असते. त्यामुळे अशा पद्धतीने ही प्रतीक्षा यादी, निवड यादी सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे. परंतु निकालाची तारीख अजूनपर्यंत आपल्याला कन्फर्म सांगता आलेली नाही. आपण वेट अँड वॉचची भूमिका आपल्याला ठेवायची आहे. आपणही साईटवरती चेक करत राहा, मी सुद्धा साईटवरती चेक करत राहतो. जसाही निकाल लागला तसंही आपल्या या युट्यूबच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा इन्फॉर्मेशन देता येईल. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पुढील जे व्हिडिओ आपले किंवा अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. आणि स्नेहनीय स्टार्टअपची ग्रुपमध्ये म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या दोन्ही ग्रुपला जॉईन व्हा. धन्यवाद.